कळमनुरी विधानसभा मतदारसंघात जेकी कुरेशी यांचा दांडगा संपर्क आहे। काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून 1995 पासून ते कळमनुरी विधानसभा मतदारसंघात विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। मात्र त्यांना आजपर्यंतही पक्षानं संधी दिली नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। महाविकास आघाडीतील पक्षातील कोणत्याही उमेदवाराला तिकीट मिळाल्यास आम्ही प्रामाणिकपणे काम करू अशी देखील प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते जेकी कुरेशी यांनी यावेळी दिली आहे। काय म्हणाले काँग्रेस नेते जेकी कुरेशी यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश चक्कर यांनी, पाहूयात। तर मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मी हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील बाळापूर या ठिकाणी आहे आणि मागे लोकसभा झाल्यानंतर आता काही दिवसावरच विधानसभा निवडणुका येऊन ठेवल्यात। या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक चर्चा होताना पाहायला मिळतात। अनेक जण गुडघ्याला भाशिंग बांधून मतदारसंघात फिरताना पाहायला मिळतात। मलाच तिकीट मिळेल अशी सुद्धा वल्गना होते, त्याच पद्धतीच्या चर्चा होतात। अनेकांनी दौरे देखील सुरू केले। मात्र कळमनुरी तालुक्यातील जे मोठं नाव आहे, कळमनुरी विधानसभा मतदारसंघातलं जे काँग्रेस पक्षाचे नेते जेकी कुरेशी सर माझ्यासोबत आहेत। कुरेशी सर, प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। एकंदरीतच आपण पाहिलं तर अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाचं तुम्ही काम करतात। कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या नावाची चर्चा आहे। महाविकास आघाडीकडून अनेक जण उमेदवार इच्छुक आहेत, त्याच पद्धतीच्या चर्चा होतात। आपल्या नावाची देखील त्याच्यामध्ये भर आहे। कसं बघता आपण याच्याकडे? सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलचा आभारी आहे की तुम्ही दखल घेऊन माझी बाईट घेण्यासाठी इथे आलात। तसं पाहता काँग्रेस पक्षाकडे मी 1995 पासून विधानसभेची मागणी सातत्याने करत आहे। आतापर्यंत 6 वेळेस 2019पर्यंत 6 वेळेस मी डिमांड केलेली आहे आणि 2024ची ही कळमनुरी विधानसभा हे जर काँग्रेस पक्षाला सुटली आघाडीमध्ये आणि ती जर मला काँग्रेस पक्षानं संधी दिली तर नक्कीच मी संधीचं सोनं करणार आहे। सर्वसामान्य लोकांची प्रश्नाची जाण माझ्याकडे आहे। मी पक्षाचं युवक काँग्रेसचं इथे जिल्हा अध्यक्ष, परत तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष पण होतो आणि पुन्हा जिल्हा परिषदचे 2 वेळेस मी इलेक्शन लढवलेले आहेत आणि पुन्हा पंचायत समितीला पण मी कळमनुरीला सर्वप्रथम 1992मध्ये मी निवडून आलो होतो। तेव्हापासून मी सतत पक्षाच्या सर्व कार्यामध्ये हिरारीनं भाग घेतो आणि युवक काँग्रेसपासून तर मी प्रदेश काँग्रेसपर्यंत मी पदाधिकारी राहिलेलो आहो। DPDCचा मी सदस्य पण होतो। पुन्हा मी अनेक एज्युकेशन सोसायटीचा अध्यक्ष पण आहे, त्यामार्फत मी लोकांचे कामं करतो। आजपर्यंत आपण सर्वसामान्यांची, गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची तथा शेतकऱ्यांची प्रश्न सोडवण्याचं काम केलं। तळागाळापर्यंत कळमनुरी विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचण्याचं देखील आपण काम केलं। दिवंगत खासदार राजू सातव यांच्यासोबत देखील आपण काम केलं। विद्यमान जे आमदार आहेत डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांच्यासोबत देखील आपण काम केलं। काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी आपला दांडगा संपर्क आहे। 1995 पासून अविरतपणे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून जेकी कुरेशी या नावाकडे पाहिलं जातं। मात्र अन्याय झाला असं वाटत नाही? आता काही पक्षाच्या आघाडी असतात आणि काहीतरी पक्षाला म्हणजे सर्वांना न्याय देऊ शकत नाही, तर कुठं मी तर निस्वार्थ भावाने काम केलं। जास्त माझं समाजकारणावर जास्त भर असते। 80% मी समाजकारण आणि 20% राजकारण करतो आणि त्या योगानं समजा निस्वार्थ बुद्धीनं जर तुम्ही काम केलं, निस्वार्थपणे तुम्ही काम केलं तर त्याचं फळ निश्चितच मला मिळणार आहे। मला सर्व नेते मंडळीचं साथ पण मिळाले आहेत। स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मला खूप ताकद दिली। पुन्हा पक्षाच्या अनेक नेते मंडळी आहेत की त्यांनी मला ताकद देण्याचा प्रयत्न केला। आमचे तिकीट दिलं नाही। हां, तिकीटचं कुठं माझं बॅड लक पण त्याच्यामध्ये आवर्जून आलेलं आहे। आता कुठंतरी नशिबाची साथ माणसाला मिळाली पाहिजे। राजकारणात नशीब हा
मोठा फॅक्टर मानला जातो आणि त्या अनुषंगानं जर अल्पसंख्याक समाजाला मराठवाड्यातून जर तिकीट मिळालं असतं तर माझा विचार नक्कीच त्यांनी केला असता. 2008मध्ये मी MLCसाठीही प्रयत्न केले होते. गल्ली ते दिल्लीपर्यंत मी शिष्टमंडळ घेऊन गेलो आणि अनेकदा मी असे पक्षाकडे मागणी पण केलेली आहे. पण कुठे काय झालं आखरी वेळेस नशिबाचा भाग असते. स्वर्गीय नशीब उजळेल वाटतं. निश्चितच उजळेल, कारण की माझी निस्वार्थ भावना आहे. जनतेचे, सर्व सामान्य जनतेचे, सर्व समाजाचे जनतेचे मी काम करतो आणि निस्वार्थपणे काम करतो. एकंदरीत आपण पाहिलं तर कळमनुरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा दुसरा चेहरा कुठे दिसत नाही आहे, ज्या माध्यमातून आपण निस्वार्थ भावनेने एकनिष्ठपणाने आजपर्यंत काँग्रेस पक्षाची नाळ जोडत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केलं. आणि सध्याचं राजकारण जर पाहिलं तर अनेक जण पक्ष सोडून गेलेत, अनेक जणांचं पक्षांतर त्याच पद्धतीने झालं. मात्र तुम्ही तेव्हापासून ते आजपर्यंत अनेक या राजकारणामध्ये आमदार पाहिले, खासदार पाहिले, अनेकांच्या अंगावर गुलाल पडल्याचं देखील आपण पाहिलं. तुम्हाला वाटत नाही की आपल्या अंगावर गुलाल पडा? का नाही वाटणार? कारण की जे निस्वार्थपणे काम करते त्याला तर त्याची संधी मिळाली पाहिजे आणि निश्चितच पक्ष माझी ही दखल घेईल इतका मला विश्वास आहे. कारण की स्वर्गीय राजू सातव यांचा हा मतदारसंघ आहे. कळमनुरी हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. इथे प्रतिनिधित्व स्वरूपात आता प्रज्ञा सातव पण MLC म्हणून दुसऱ्यांदा त्यांची पक्षानं फेरनिवड केली आणि त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं आहे. तर निश्चितच आता त्याचा फायदा आम्हाला होईल आणि जर मला संधी दिली तर निश्चितच इथं काँग्रेसला. प्रश्न, आपण विधानसभा निवडणूक लढवावी अशी सर्वसामान्यांची भावना आहे, त्याच पद्धतीच्या चर्चा होतात. भविष्यात येणारी विधानसभा जर काँग्रेसला जागा सुटली आणि जर आपल्याला तिकीट मिळालं तर काय अजेंडा असणार आहे? खरं पाहता आता हे आघाडीचं राजकारण सुरू झालेलं आहे. आता मागं लोकसभेच्याही निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलेलं आहे की खासदार इथून जे निवडून आलेले नागेश पाटील आष्टीकर हे माझे चांगले मित्र होते आणि आहेत. त्यांना इथून जे कळमनुरी मतदारसंघातून 21,000ची लीड जे मिळाली ते सर्वसामान्य जनतेनं त्यांना आघाडीचे जे काम आहे, आघाडीचं आताच जनता नाही का त्रासलेली आहे. खरं पाहता हे जे भाजपचं जे खोटं बोला पण रेटून बोला हे जे सर्व चालू आहे ते लोकांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून आता लोकांनीच निवडणूक ही लोकसभेची हातीमध्ये घेतली होती आणि त्याचा परिणाम तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघितलं आणि त्याचीच सावली अजून विधानसभेमध्येही राहणार आहे आणि लोक निश्चितच इथे बदल करतील असं माझा विश्वास आहे. महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बदल हा अटळ आहे. आपण म्हणता की महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बदल अटळ आहे. कळमनुरी विधानसभाचे विद्यमान आमदार हे शिंदे गटाचे आहेत, म्हणजे महायुतीचे आहेत. त्यांच्याबद्दल मागच्या 5 वर्षातली त्यांचा 4 ते 4.5 वर्षातला तो कार्यकाळ बघितला, विकास झाला वाटतं का? बदल तर अटळ आहे असं आपण म्हणत आहे. मी महाविकास आघाडीबद्दल बोलतो. मी वैयक्तिक कोणावर टीका करत नाही आणि करणारही नाही. आता त्यांना खरं म्हणजे जनता ही जनार्दन आहे आणि ये पब्लिक है, सब जानती है. कोण काय केलं, कोण काय नाही केलं हे सर्व लोकांना माहीत आहे. म्हणून मला ते सांगायची काही आवश्यकता वाटत नाही. आपण ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणून काही किलोमीटर अंतरावर एका गावातल्या एका नेत्याने शिंदे गटामध्ये प्रवेश घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश घेतला. काँग्रेसला गळती लागली असं वाटतं? आता काही स्वार्थ जिथं समजा पूर्ण नाही झाला असे स्वार्थी कार्यकर्ते भरपूर असतात आणि स्वार्थासाठी ते इकडे तिकडे जात असतात. अशा लोकांकडे लक्ष न देणं बरं वाटते मला असं. आणि आपण आपलं काम करत राहावं आणि लोकांच्या प्रश्न घेऊन सर्वसामान्यामध्ये जावं आणि सर्वांना सोबत घेऊन काम करावं, हीच माझी नीती आहे आणि हीच आमची पक्षाची पण सर्वधर्म समभाव असा जे एजंट आहे त्याप्रमाणेच आम्ही राहतो आणि वागतो.
कळमनुरी विधानसभेची महाविकास आघाडीमध्ये येणाऱ्या विधानसभेची जागा उभाटायला सुटली, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटली. तर आपण काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून, एक नेते म्हणून कशा पद्धतीनं आपण कामकाज कराल, महाविकास आघाडीचा धर्म पाळाल? मी मागच तुम्हाला सांगितलं आत्ताच या 5 मिनिटापूर्वी की आघाडीचे हे सर्व आता चालू आहे आणि 3 पक्षाची आघाडी आहे. त्याच्यामध्ये काही कमी जास्त होते, कोणाला न्याय मिळते, कोणावर अन्याय होते. तर असं सांगू शकत नाही मी की मी काम करणार नाही, असं काही नाही. कारण की मी आघाडी धर्म पाळणारा एक काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि नेत्याचे जे आदेश देतील नेते, तर तशी आमची डिमांड तर आहेच की कळमनुरी हा काँग्रेसला सुटायला पाहिजे. जर समजा नाही झालं तर आम्ही आघाडीचं काम करू. एकंदरीतच हे होते काँग्रेसचे नेते जकी कुरेशी. मागील 1995 पासून कळमनुरीची विधानसभेची जागा ते मागतात आणि एकनिष्ठपणे एक सच्चा कार्यकर्ता म्हणून जकी कुरेशी या नावाकडे पाहिलं जातं. कळमनुरी विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावागावामध्ये त्यांचा दांडगा संपर्क आहे. त्याच माध्यमातून नुसता दांडगा संपर्कच नाही, तर अनेक आंदोलने असतील, मोर्चे असतील, सर्वसामान्यांची, कष्टकऱ्यांची प्रश्न असतील, ते सोडवण्याचं आजपर्यंत त्यांनी काम केलं. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील घटक पक्षाला, कुठल्याही पक्षातल्या कुठल्याही उमेदवाराला जागा सुटली तर आम्ही त्याचं एकनिष्ठपणे काम करू आणि त्याच पद्धतीची संधी त्यांना देऊ. त्याही पलीकडे सांगायचं झालं तर कळमनुरी विधानसभा मतदारसंघाची जागा ही काँग्रेसला सुटली किंवा मला त्यांनी पक्षाने उमेदवारी दिली तर मी 100% ही विधानसभा लढवणार, अशी देखील प्रतिक्रिया जकी कुरेशी सरांनी यावेळी दिलेली आहे. माझे सहकारी आकाशसह मी उमेश चक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.